वाशिमहून ते आपल्यासोबत आहेत। मनोज, तिकडे कशा प्रकारे मतदानाला प्रतिसाद होता, काय नेमकी टक्केवारी समोर येते आणि आता वेळ तर उलटून गेलेली आहे, मतदानाची वेळ तर संपलेली आहे, आताची काय स्थिती आहे मतदान केंद्रावरची? नक्कीच अश्विन, सकाळी 7:30 वाजताला जर पाहायला गेलं तर मतदानाला सुरुवात जरी झाली असली, मात्र थंडीचा पारा 9 पेक्षा जास्त कमी घसरला होता। त्यामुळं मतदानाची सुरुवातीच्या टप्प्यात कमी अशी आकडेवारी पाहायला मिळाली। मात्र आता शेवटच्या टप्प्यात जर पाहायला गेलं तर 5:30 वाजून गेलेले आहेत आणि भरपूर प्रमाणात अशा मतदाराच्या रांगा लागलेल्या आहेत। दिवस हा हिवाळा छोटा असतो, त्यामुळं अर्थातच थोडासा वेळ कमी मिळालेला आहे आणि दोन प्रभागाचे, एका प्रभागामध्ये 2 वोटिंग आणि एक अध्यक्षपदासाठी वोटिंग असल्यामुळं थोडासा वोटिंगसाठी उशीर लागतोय। त्यामुळं ह्या रांगा कंटिन्यू अशा आपल्याला दिसून येत आहेत। त्याही पलीकडे जाऊन आज वाशिम मध्ये जर पाहायला गेलं तर 1-2 ठिकाणी जर सोडलं ईव्हीएम मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले होते। मात्र त्यानंतरही भाजप आणि शिवसेना उभाटा गटाच्या या सगळ्या एक कार्यकर्त्यामध्ये आमने सामने आल्याचा प्रकार पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आणि दोन्ही गटाला शांत करण्याची इथं पोलिसांना कसरत करावी लागल्याची पाहायला मिळालं होतं। अश्विन, धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल आणि आपले